आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी मतदान होणार आहे। या ठिकाणी मतदान केंद्रावर साहित्य वाटप करण्यात येते। दरम्यान इथं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। आढावा घेतलेला आहे कृष्णा केंडेनं, पाहूया। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 13 तारखेला मतदान होतं आहे आणि आज त्यासाठीच ईव्हीएम मशीनचं वाटप होणार आहे। त्याशिवाय पोलिसांचा बंदोबस्ताचं देखील वाटप होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक पाहता काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही तर इतर जिल्ह्यातून देखील पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच्या सूचना पोलिसांना दिल्या जात आहेत। आणि खास करून यामध्ये महत्त्वाची सूचना देण्यात येते ती म्हणजे की यावेळी कोणी म्हणजे जो कोणी उमेदवार मतदान करण्यासाठी जाईल त्याची कडक तपासणी केली पाहिजे, कारण की काही ठिकाणी अनुचित प्रकार घडलेत, ईव्हीएम फोडण्याचे प्रकार घडलेत, ईव्हीएम जाळण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत। त्यामुळे असा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।